नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एसटी महामंडळाने तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय केलाय। या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरती अतिरिक्त बोजा पडणार असून विशेषतः उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे। एसटी महामंडळाने जाहीर केलेली ही भाडेवाढ तात्पुरत्या स्वरूपाची असून ही जून 2025 पर्यंत लागू राहणार आहे। महामंडळाने स्पष्ट केलंय की या कालावधीनंतर तिकीट दर पूर्ववत करण्यात येतील। सध्या निवडणुका झाल्यामुळे आणि आता आचारसंहिता संपल्यामुळे ही भाडेवाढ अंमलात आणण्यात आलेली आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी, पर्यटक, नोकरदार हा सगळा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गावाकडे आणि पर्यटन स्थळावरती प्रवास करतो। या काळामध्ये सरासरी दररोज 55 लाख प्रवासी स्थलांतरित होत असून स्थलांतरित होणाऱ्यांची एकूण संख्या 13 कोटीपर्यंत देखील पोहोचते। देवदर्शन, कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते। अशाच परिस्थितीमध्ये भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांसाठी अतिरिक्त आर्थिक भार ठरणार आहे। तर एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी अशी हंगामी भाडेवाढ करण्यात येत आहे आणि या निर्णयामागील प्रमुख कारणांमध्ये वाहतूक खर्चामध्ये झालेली वाढ, इंधन वाढीचा परिणाम, महामंडळाचं आर्थिक नियोजन आणि प्रवासी सेवांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक निधीचा यामध्ये समावेश आहे। याआधी 2018 मध्ये देखील एसटी महामंडळानं दिवाळीच्या काळामध्ये 20% भाडेवाढ केली होती। त्यावेळी डिझेलच्या वाढत्या किमती, कोरोना काळातील आर्थिक नुकसान आणि महामंडळाचं वाढतं परिचालन यामुळे भाडेवाढ करण्यात आली होती। प्रस्तावित 10% भाडेवाढीमुळे विशेषतः नियमित प्रवास करणारे नोकर वर्ग, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, गावाकडे जाणारे आणि स्थलांतरित कामगार आणि पर्यटन आणि देवदर्शनासाठी प्रवास करणारे नागरिक यांच्यावरती मोठा परिणाम होणार आहे। कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांवरती आर्थिक ताण थोडासा अतिरिक्त येऊ शकतो। भाडेवाढीच्या प्रस्तावासाठी विविध स्तरांवरील मान्यता आवश्यक राहते। यामध्ये राज्य परिवहन महामंडळाची परवानगी, निवडणूक आयोगाची मान्यता आणि संबंधित विभागांची तांत्रिक मंजुरी या सगळ्यांचा समावेश यामध्ये असतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।